काल आर्या जाधवला बिग बॉसच्या घरात पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलाय की आर्याचं ए टीम बरोबर जाणं चूक की बरोबर, किंवा आर्या जी निक्कीला धडा शिकवण्याचा प्रयत्न करते ते चूक आहे की बरोबर. आपण सुद्धा याच गोष्टीबद्दल बोलणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आर्या जाधव बिग बॉसच्या घरात तिचं भाऊच्या धक्क्यावरती खूप जास्त कौतुक झालं आणि सांगितलं की इंडिव्हिज्युअल गेम खेळते मुलगी, खूप चांगला गेम खेळते. पण काल अचानकच तिचा गेम प्लॅन जो आहे तो थोडा भरकटल्यासारखा दिसला. आता काय झालंय बघा, आर्या जे आहे ते अचानक जे आहे ते अरबाजकडे शिफ्ट झालेले आहे, ए टीम कडे. काय झालं, निक्कीला चुगली केल्यामुळे निक्की जी आहे ती निक्की एकदम जे आहे भडकली आणि तिने ए टीमला जे आहे ती सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आर्याला एक संधी मिळाली आणि ती अरबाजकडे झुकली. आता आर्याला जे आहे त्या निक्कीला धडा शिकवायचा आहे, कारण आर्या आणि निक्कीचा खूप मोठा वाद होता. त्यामध्ये जान्हवी सुद्धा होती, जान्हवी बरोबर सुद्धा आर्याचा वाद होता. पण निक्की तिकडे गेल्या गेल्या तिला संधी दिसली तर ती अरबाजकडे आली. पण तिचा जो घेतलेला मूव आहे तो तिच्यासाठी किती घातक आहे हे तुम्हाला मी इकडे सांगणार आहे. हा अरबाज जो आहे तो अति शहाणा प्लेअर आहे. तो स्प्लिट विला करून आलेला आहे आणि स्प्लिट विला केल्यामुळे त्याला बरोबर माहित आहे की कोणाचा कसा वापर करून घ्यायचा, तसा तो आता आर्याचा वापर करून घेतोय. आता उदाहरण देतो. आर्याला जो आहे तो निक्की विषयी वेगवेगळ्या गोष्टी भरवत आहे की निक्कीनं आमच्या बरोबर खूप जास्त चूक केलं, आम्ही त्याच्यासाठी खूप एवढ्या गोष्टी केल्या, आम्हाला किती वाईट वाटतंय, निक्कीनं असं पालटाय नको हवं होतं. काल तो आर्याला हे बोलताना दिसला की तू एक काम कर, तुला जर का निक्कीला जळवायचं असेल तर तू अभिजित बरोबर भांडणं कर. म्हणजेच बी टीम पासून आर्याला तोडण्याचा प्रयत्न आहे. काय तोडण्याचा प्रयत्न आहे. तसंही आर्या आणि अभिजितचं जमतच नाहीये. असं नाही की आर्या आणि अभिजितचं खूपच जास्त जमतंय, पण तरी सुद्धा अरबाज जे आहे त्याच्या कानात घालतोय की तू जर का अभिजित बरोबर भांडली तर निक्कीला जे आहे ते आपोआपच वाईट वाटायला लागेल. त्यानंतर तो हे पण बोलताना दिसला आपल्याला की निक्की आम्हाला सांगत होती की ती जी आहे ते अभिजितला गेम प्लॅन समजवायची. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनी काय सांगितलं होतं की या दोघांमध्ये गेम मधल्या अजिबात चर्चा होत नाही. आपणही बघतोय, आपल्याला माहित आहे अभिजित आणि निक्कीमध्ये गेम मधल्या अजिबात सुद्धा चर्चा होत नाही. मग अरबाजचं हे आर्याला फीड करणं म्हणजेच काय, तर आर्याचा वापर करून घेण्यासारखं आहे. त्याला माहित आहे मी जर का आर्याला फीड केलं तर आर्या जे आहे ते टीम बी बरोबर वाद घालेल. टीम बी बरोबर वाद झाला तर टीम बी सुद्धा तिला हाकलून देईल आणि मग ती निक्की बरोबर भांडायला जाईल. कारण अभिजितला बोलल्यावर निक्की आणि त्याच्यामध्ये वाद होणार, कारण अभिजित थोडा आता निक्कीशी एकदम क्लोज झालेला आहे आणि निक्कीमध्ये वाद झाला की तिला आमच्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही आर्याचा आम्हाला हवा तसा वापर करू. बेसिकली निक्कीला जळवण्यासाठी हा अरबाज जो आहे तो आर्याचा वापर करत आहे. जसं की आर्याला चिटकून बसणं असेल किंवा आर्या बरोबर खोटं खोटं नाटक करणं असेल निक्कीला जळवण्यासाठी, आणि आर्या जे आहे ते या गोष्टीमध्ये वाहत चाललेले आहे. आणि आर्याला असं वाटत आहे की मी निक्कीला धडा शिकवणार अरबाजच्या मदतीने. आर्या हे काल स्पष्ट बोललेले आहे की माझा निक्की बरोबर प्रॉब्लेम होता, बाकी लोकांबरोबर प्रॉब्लेम नव्हता. पण आर्या हे विसरली की हा अरबाज असेल, वैभव असेल, जान्हवी असेल, या सगळ्यांनी तिला नॉमिनेट केलेलं आहे. विशेष करून जान्हवीने तिच्याबद्दल खूप खराब भाषा वापरली आणि ही आर्या काल याच जान्हवी बरोबर जाऊन गप्पा मारत बसली आणि तिच्या बरोबर गेमचं जे आहे ते डिस्कशन करताना दिसली. म्हणजेच आर्याला गेम कळत नाही यावरून सिद्ध होतंय. म्हणजे जी लोक तिला नॉमिनेट करण्यावर टपलेले आहेत आता त्यांच्याशीच युती करून ते निक्कीला हरवणार. असं कसं शक्य आहे मित्रांनो? आता हे जर का भांडण लिंबू टिंबूचं असेल समजा, म्हणजे अरबाज आणि निक्की जर का परत एक झाले तर मग काय होईल? आर्या कुठे जाईल? आर्या तोंडावर पडेल ना. खतरनाक पद्धतीने अरबाज जो आहे तो मॅनिप्युलेट करत आहे आर्याला आणि आर्या तशी मॅनिप्युलेट होत आहे. आणि मॅनिप्युलेट झाल्यामुळे फायदा इकडे अरबाजचा, वैभवचा आणि जान्हवीचा होणार आहे. आणि निक्कीला त्यांनी काय फरक नाही पडणार किंवा बी टीमला पण आर्या गेली तर काय फरक पडणार नाही. फक्त वापर जो आहे तो इकडे आर्याचा होणार आहे. म्हणजे आर्याला जे आहे ते वापर करून घेऊन, म्हणजे एखादा टिश्यू पेपर कसा असतो यूज करून फेकून दिला तशा पद्धतीने आर्याचं काम होऊ शकतं. अशा पद्धतीने बिग बॉसच्या घरात आर्याच्या विरुद्ध जे आहे ते गेम सुरू आहे सध्या स्थितीत असं वाटत आहे. त्यामुळे आर्याने लवकर जागा होण्याची वेळ आहे आणि अरबाज या टीमला सोडचिठ्ठी देऊन ती जी इंडिव्हिज्युअल गेम खेळत होती लास्ट वीक मध्ये ती स्ट्रॅटर्जी ठेवायला पाहिजे. जसे ते निक्कीच्या विरोधात होती, आताही अरबाज, वैभव आणि जान्हवीच्या विरोधात गेली ना तरी सुद्धा लोक जे आहेत तिला हिरो म्हणून बघतील. काय बघतील? हिरो म्हणून बघतील. पण ही मुलगी आता आर्या अरबाजच्या टीम मध्ये जाऊन जे आहे ते स्वतःचं नुकसान करून घेत आहे, हे स्पष्टपणे इकडे दिसत आहे. तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टीबद्दल? खरंच आर्याचा वापर होतोय का, की आर्याचा हा काही वेगळा गेम प्लॅन आहे या व्यतिरिक्त? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.